पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोरचा या ठिकाणी आजचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही? टीईटी 2021 मध्ये विचारला गेलेला हा महत्वाचा आणि टॉपचा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, मूळ संख्येवर आधारित टीईटी परीक्षेमध्ये दरवर्षी प्रत्येक परीक्षेला एक प्रश्न कंपल्सरी असतोच आणि अशा प्रकारे मूळ संख्येवरचा ज्यावेळेस प्रश्न येतो त्यावेळेस हा प्रश्न आपल्याला सेकंदामध्ये आणि अचूक कसा सोडवायचा आहे त्याची पद्धत या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. हा व्हिडिओ जर तुम्ही या ठिकाणी बघितला तर तुम्हाला मूळ संख्येवरचा टीईटी परीक्षेत विचारला जाणारा एकही प्रश्न इथून पुढे चुकणार नाही. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. तर पाहूयात या ठिकाणी हा प्रश्न कसा सोडवायचा आहे, त्याची मेथड कशा पद्धतीने आहे, मूळ संख्या कशी ओळखायची आहे किंवा नाही त्याची ट्रिक या ठिकाणी आपण बघणार आहेत. एक एक ट्रिक या ठिकाणी पाहून आपण यातला ऑप्शन कोणतं बरोबर आहे हे या ठिकाणी ठरवणार आहोत. पहा या ठिकाणी पहिली संख्या इथे दिलेली आहे 431, दुसरी आहे 437, तिसरी आहे 557 आणि या ठिकाणी चौथी आहे 571. असे 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. त्यापैकी एकच ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे जी की या ठिकाणी मूळ संख्या नाही. आता मूळ संख्या आहे किंवा नाही हे कसं सिद्ध करायचं त्याची ट्रिक या ठिकाणी आपण बघणार आहोत. पहिली संख्या घेऊयात 431. या ठिकाणी व्हिडिओ स्किप करू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. या ठिकाणी 431 ही संख्या आपण घेतली. करायचंय काय, त्या संख्येच्या जवळची पाठीमागील पूर्ण वर्ग संख्या शोधायची आहे. सांगा 431 च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या माहितीये तुम्हाला किती आहे? 400. मग या ठिकाणी ह्या 400चं काय काढायचं? वर्गमूळ काढायचं. चला घ्या 400चं वर्गमूळ किती येत आहे? 20. आता काय करायचंय पहा, ह्या 20च्या अलीकडच्या सर्व मूळ संख्या लिहून काढायच्या आहेत. लक्षात येते तुमच्या? 20च्या अलीकडच्या सर्व मूळ संख्या या ठिकाणी लिहून काढा. मग 20च्या अलीकडच्या सर्व मूळ संख्या आपण 2 पासून सुरुवात करूयात. या ठिकाणी पहिली मूळ संख्या 2 आहे, त्याच्यानंतरची 3 आहे, त्याच्यानंतरची 5 आहे, त्यानंतरची 7 आहे, त्यानंतरची 11 आहे, त्यानंतरची 13 आहे, त्यानंतरची सांगा, त्यानंतरची किती आहे? 17 आहे, त्याच्यानंतरची किती आहे? 19 आहे. आता 20 ही मूळ संख्या आहे का मित्रांनो? नाही. मग या ठिकाणी लक्षात घ्या 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19 या मूळ संख्या 19च्या अलीकडच्या आहेत. लक्षात आलं तुमच्या? आपण सुरुवातीला काय केलं, जी संख्या दिलेली आहे त्याच्या अलीकडची पूर्ण वर्ग संख्या लिहिली, त्याचं वर्गमूळ काढलं आणि ते जे वर्गमूळ निघालेलं आहे या वर्गमूळाच्या अलीकडच्या सर्व मूळ संख्या या ठिकाणी आपण लिहून काढलेल्या आहेत. आता काय करायचे पहा, 2 पासून सुरुवात करायचे. काय करायचे? 2 पासून या 2 या 431 ला भाग द्यायचा आहे. पहा मग 2 ने 431 ला भाग जातो का? विभाजितेच्या कसोट्या आपल्या या ठिकाणी झालेल्या आहेत. या चॅनलवरती तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी पहा इथं एकक स्थानी 1 आहे, म्हणजे 2 ने भाग जातोय का मित्रांनो? नाही. 2 ची कसोटी काय आहे? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक असेल त्या संख्येला 2 ने निश्चित भाग जातो. मग इथे 1 असल्यामुळे भाग जात नाही म्हणून 2 कॅन्सल करून टाका. पुढची संख्या घ्या. इथे काय आहे? 3 आहे. 3 ने भाग देऊन पहा या ठिकाणी 431 ला जातो का? 3 ची कसोटी काय आहे? अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या ठिकाणी त्या संख्येला 3 ने भाग जातो. मग या ठिकाणी इथं 4 आणि 3 7 आणि 1 झाले 8. 8 ला 3 ने भाग जातो का? नाही. मग या ठिकाणी 3 पण कॅन्सल करून टाका. 5 ची कसोटी तुम्हाला माहितीच आहे. 5 ने या ठिकाणी भाग जात नाही कारण एकक स्थानी 0, 5 हे अंक आलेले नाहीत म्हणून 5 ने पण भाग जात नाही. पुढे जाऊयात. या ठिकाणी किती आहे? 7 आहे. 7 ने भाग जातो का? बघा 7 सकून 42, 1 उरला 11, भाग जात नाही. 7 पण कॅन्सल या ठिकाणी करून टाका. पुढे जाऊयात. या ठिकाणी 11 पहा 11 ने भाग जातो का? 11 1 11, 11 त्रिक 33, 11 चौक 14, 11 त्रिक 33, 33 आणि किती 43, 10, 10 वर 1 घेतलं 101. 11 ने भाग जात नाही, ते पण या ठिकाणी कॅन्सल करून टाका. पुढे जाऊयात. या ठिकाणी 13 ने भाग देऊन पहा 13 त्रिक 39, किती उरले इथं? 4, 4 वर 1 41, भाग जातो का? नाही. 13 पण कॅन्सल. पुढे 17 घ्या. 17 ने भाग जातो का? 17 1 17, 17 2 34, 34 आणि किती 43, 34 आणि 9 43, 9 वर 1 परत 91, 17 ने पण भाग जात नाही. 17 पण मी कॅन्सल केलं. पुढे जाऊयात. शेवटची या ठिकाणी संख्या राहिली कोणती? 19. आता ह्या 19 ने भाग देऊन पहा 19 ने भाग जातो का? बघा 19 1 19, 19 2 38, 38 आणि किती 43, 5, 51 झाले. इथं 5 वर 1 घेतलं 51, 51 ला 19 ने भाग जात नाही. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जेवढ्या काही मूळ संख्या इथे आलेल्या आहेत 20 पेक्षा लहान यापैकी एकाही
मूळ संख्येने भाग गेला नाही, म्हणून 431 ही मूळ संख्या आहे. कोणती संख्या आहे? मूळ संख्या आहे. मूळ संख्या कशी ओळखायची लक्षात आलं तुमच्या? परत या ठिकाणी सांगतो, 431 ही संख्या आपण घेतली, ही मूळ आहे किंवा नाही हे आपण ठरवतोय, लक्षात घ्या. मग काय केलं, ह्या संख्येच्या अलीकडची पूर्ण वर्ग संख्या कोणती? 400. त्याच्यानंतर त्याचं वर्गमूळ किती? 20. त्याच्यानंतर काय केलं, ह्या 20च्या अलीकडच्या सर्व मूळ संख्या शिरेने लिहून टाकलं अनुक्रमे 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19. प्रत्येक संख्येनं ह्या संख्येला आपण भाग दिला, भाग गेला नाही. यापैकी एकाही संख्येने भाग गेला नाही मित्रांनो. म्हणजेच या ठिकाणी एकाही संख्येने जेव्हा भाग जात नाही त्यावेळेस ती संख्या कोणती असते? मूळ असते. कोणती असते? मूळ असते. आणि जर ह्यापैकी कुठल्याही एखाद्या संख्येने जर भाग गेला असता तर मात्र ती कोणती संख्या आहे? मूळ संख्या नाही. यापैकी एकाही संख्येने जर भाग गेला तर ती मूळ संख्या होत नाही. मग एकाही संख्येने या ठिकाणी जर एखाद्या संख्येने जर भाग गेला तर या ठिकाणी ती मूळ संख्या नाही, आणि या ठिकाणी एकाही संख्येने भाग गेला नाही तर ती मात्र मूळ संख्या आहे. दुसरी संख्या या ठिकाणी बघूयात, 437. पहा 437. चला स्टेपनं जाऊयात आपण. या ठिकाणी पुढे 437च्या अलीकडची पूर्ण वर्ग संख्या सांगा मित्रांनो, किती आहे? 400. मग या ठिकाणी मी 400 लिहिलं आहे ना, आणि 400चं वर्गमूळ काढलं, किती आलं? 20. मग काय केलं मी? 20च्या अलीकडच्या सर्व मूळ संख्या घेतल्या. आता मी या ठिकाणी पुन्हा लिहित नाही, आपण याच संख्या घेऊयात, कारण ह्याच संख्या डबल आहे. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. चला एकदा लिहूयात आपण, स्टेप बाय स्टेप न जाऊ, तुमच्या लक्षात येईल. 2च्या नंतर 3, 3च्या नंतर 5, नंतर 7, त्यानंतर 11, त्यानंतर 13, त्यानंतर 17, त्यानंतर 19. आता एका संख्येने या 437ला भाग देऊयात आपण. 2ने भाग दिला, 2ने भाग जातो का? नाही, कारण एकक स्थानी किती आहे मित्रांनो? इथे आहे 7, म्हणून 2ने भाग जात नाही. 2ची कसोटी या ठिकाणी बसत नाही. 3 बघा, 3ने घ्या या ठिकाणी. 4, 3, 7 यांची बेरीज करा. 4 आणि 3 7, आणि 7 आणि 7 किती झाले? 14. भाग जात नाही. मग 2 कॅन्सल झालं, 3 पण कॅन्सल. 5ने तर जाणारच नाही, कारण एकक स्थानी 0, 5 नाही आहे, म्हणून 5ने भाग जाणार नाही. चला 5 पण कॅन्सल करूयात. नंतर 7 घेऊयात आपण. 7ने भाग जातो का? 7 चकून 42. एक उरला, एकावर 7, 17 केलं. 7ने भाग जातोय? नाही, कॅन्सल. परत 11 घ्या, 11ने भाग द्या. 11 त्रिक 33, 10 उरले, 10 वर 7, 107 झाले, भाग जात नाही. परत 13 घ्या, पुढची संख्या 13, 13ने भाग द्या. 13 त्रिक 39, 39 आणि किती? 43, 4, 4 वर 7, 47 झाले. परत 13ने भाग जातोय का? नाही, कॅन्सल करा. 17 घ्या, 17ने भाग जातो का? बघा, 17 दोन्ही 34, 17 त्रिक 51, 34 आणि किती? 43, 34 आणि 9 43, 9 वर 7, परत काय झाले? 97 झाले. परत 17ने भाग गेला का? नाही. चला पुढे जाऊयात. आता शेवटची संख्या राहिली 19. चला 19ने भाग जातोय का? बघा, 19 दोन्ही 38, 19 दोन्ही 38, 43 मधून 38 कमी करा, किती राहतात? 5 राहतात. 5 वर 7, 57, 19च्या पाड्यात 57 आहे का मित्रांनो? बघा या ठिकाणी 19 दोन्ही 38, 19 त्रिक किती? 57, राईट. म्हणजे 19 मात्र या ठिकाणी या 437ला भाग गेला. मित्रांनो या ठिकाणी ह्या जेवढ्या मूळ संख्या आपण घेतलेल्या आहेत त्यापैकी एकाही मूळ संख्येने त्या संख्येला जर भाग जात असेल तर ती दिलेली संख्या ही मूळ संख्या होत नाही, हे लक्षात घ्या. यापैकी एकाही संख्येने भाग गेला तरी ही मूळ संख्या होत नाही, म्हणून 437 ही मूळ संख्या नाही. उत्तर आपल्याला इथंच मिळालेलं आहे. परंतु लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला टीईटी परीक्षेत इथून पुढे मूळ संख्येवर कुठलाही प्रश्न विचारू द्या, कुठलाही, तो तुम्हाला 100% येणार आहे. म्हणून आपण पुढच्या पण या ठिकाणी 2 संख्यांची टॅली करणार आहोत. ह्या मूळ संख्या आहेत किंवा नाही, तुमचा परफेक्ट सराव होईल. एक व्हिडिओ आणि तुम्हाला अनेक प्रश्न सोडण्यासाठी या ठिकाणी मदत होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पुढची संख्या किती आहे? पुढची संख्या आहे 557. 557. चला आता 557च्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या सांगा. 529. 576 होत नाही, 529 होते. 529 ही पूर्ण वर्ग संख्या आहे त्याच्या अलीकडची. आणि 529चं वर्गमूळ येते मित्रांनो किती? 23. किती येते? 23. मग या ठिकाणी 23च्या अलीकडील सर्व मूळ संख्या एकदा लिहून काढा. मग 2 पासून सुरुवात करायची आहे. 2, त्याच्यानंतर 3, त्यानंतर 5, त्यानंतर 7, त्यानंतर 11, त्यानंतर 13, त्यानंतर 17, त्यानंतर 19, त्यानंतर डायरेक्ट किती येईल?
23 या झाल्या या 23च्या अलीकडच्या सर्व मूळ संख्या. आता परत 2 पासून सुरुवात करायची. 2 न या ठिकाणी भाग द्या, 2 ने भाग जात नाही, कॅन्सल करून टाका, कारण एकक स्थानी 0 2 4 6 8 नाहीये म्हणून भाग जात नाही. परत 3 घ्या, 3 ची या ठिकाणी कसोटी 5 आणि 5 10 7 17 बेरीज 17 आले, 17ला 3 ने भाग जात नाही, 3 पण कॅन्सल केलं. त्याच्यानंतर या ठिकाणी पहा किती आहे 5. एकक स्थानी 0 5 आहे का? नाही. चला कॅन्सल करून टाका 5. त्यानंतर 7 ने भाग द्या, 7 7 49 49 आणि 6 किती झाले 55. 6 या ठिकाणी 6 वर 7 67 भाग जात नाही, कॅन्सल करा. परत 11 ने द्या, 11 5 55 इथं भाग जात नाही, 11 पण कॅन्सल. 13 बघा 13 चौक 52 2 उरले 27 झाले, 13 2 26 भाग जात नाही. 17 ने बघा 17 त्रिक 51 4 उरले बरोबर, 4 वर 7 47 47 ला भाग जात नाही, कॅन्सल. पुढे जाऊयात. या ठिकाणी 19 आहे, 19 त्रिक 57 आणि 19 दोन्ही 38 38 पहा या ठिकाणी 55 आणि 38 बघा 38 आणि किती या 38 आणि किती 8 किती 15 8 आणि 7 15 हातचाला 1 1 आणि 3 4 4 आणि 1 5 17 उरले. 17 वर या ठिकाणी आपण किती दिलं 7. 19 न भाग जात नाही म्हणून परत 19 कॅन्सल. 23 न देऊन पहा, 23 1 23 23 दोन्ही 46 46 आणि किती 55 46 आणि 9 55 मग 9 आणि 7 97 झाले, म्हणजे 23 न पण या ठिकाणी भाग जात नाही. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एकाही संख्येनं भाग गेला नाही, लक्षात घ्या. मग भाग गेला नाही म्हणजे ती कोणती संख्या आहे मित्रांनो? मूळ संख्या आहे, लक्षात घ्या. मूळ संख्या आहे. या ठिकाणी 19 ने भाग गेलता म्हणून ही मूळ संख्या नाही. पुढची संख्या घेऊयात आपण 571. चला 571. आता 576 या ठिकाणी पूर्ण वर्ग संख्या आहे, पण याच्या पुढची आहे. आपण मागची घेणार 529 या ठिकाणी घ्यावी लागते, म्हणून परत या ठिकाणी 23 हे त्याचं वर्गमूळ आलं. परत या ठिकाणी ही याच संख्या येणार 2 3 5 त्यानंतर 7 त्यानंतर किती 11 त्यानंतर 13 त्यानंतर किती 17 त्यानंतर 19 आणि त्यानंतर 23. परत 2 पासून सुरुवात करूयात. या संख्येला भाग द्यायला एकक स्थानी 1 असे आहे, 2 ने भाग जात नाही. 7 आणि 1 8 आणि 5 13ला भाग 3 ने जात नाही, कॅन्सल. 5 ची कसोटी बसत नाही, 0 5 एकक स्थानी नाही. पुढे चला या ठिकाणी 7 सरावाने या ठिकाणी तुम्हाला फास्ट करता येईल. 7 ने बघा 7 7 49 49 किती 57 8 57 म्हणजे 8 81 याला 7 ने भाग जात नाही. 11 ने बघा 11 11 5 55 2 उरले 21 11 ने भाग जात नाही. परत 13 घ्या, 13 चौक 52 आणि 5 57 51 झाले, 13 ने भाग जात नाही. परत 17 ने भाग देऊन बघा 17 त्रिक 51 खाली उरले 6 6 वर 1 61 म्हणजे 6 ने पण 17 ने पण भाग जात नाही. 19 पुढची संख्या घ्या, 19 ने भाग देऊन बघा 19 त्रिक 57 इथं 1 उरतोय भाग जात नाही. पुढे 23 घ्या मित्रांनो, 23 न पण या ठिकाणी भाग जात नाही. बघा ना 23 त्रिक किती झाले 69 23 दोन्ही 46 46 आणि किती 57 46 आणि 11 57 11 वर 1 घेतलं 111 झाले. 23 पाड्यात 111 नाही म्हणजे 23 न पण भाग जात नाही. पहा इथे पण कुठल्याही संख्येने भाग गेलेला नाही, म्हणजे ही संख्या मित्रांनो कोणती आहे? मूळ संख्या आहे. तुमच्या लक्षात आलं असेल मूळ संख्या आहे किंवा नाही कशी डिटेक्ट करायची आहे ही मेथड. या ठिकाणी या मेथडचा सराव करा आणि टी मध्ये कोणत्याही परीक्षेत मूळ संख्येवरचा असा प्रश्न आला की तुम्हाला या ठिकाणी हा प्रश्न 100% येणार आहे मित्रांनो. या ट्रिकनं या ठिकाणी तो प्रश्न सोडवायचा आहे. याचा सराव जर केला तर तुम्ही अगदी मिनिटामध्ये सेकंदामध्ये या ठिकाणी हे गणित करू शकता. मग पर्याय पहा, या ठिकाणी प्रश्न पहा, खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही? आता कोणती संख्या मूळ संख्या नाही? 437 ही मूळ संख्या नाही. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी आपलं काय असेल? बरोबर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असेच नवनवीन टॉपचे टी मध्ये विचारले जाणारे प्रश्न अगदी ट्रिकच्या सहाय्याने आपण सोपे करून आपल्याला या ठिकाणी सांगणार आहोत. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. पुढीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे? 121 109 561 आणि 357. ट्रिकनं सोडवा आणि कमेंटमध्ये कळवा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.
टीईटी मध्ये विचारला गेलेला टॉपचा प्रश्न घेऊन नवीन ट्रिकने कसा सोडवायचा त्या पद्धतीनं. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू, धन्यवाद.